सन्माननीय कदम जी। अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्ताव नियम 292 अन्वये मांडत असते वेळेस मला एक अभिनंदन करायचं की गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब शेतकऱ्याचे तारणहार यांनी 18 तास काम करून या महाराष्ट्रामध्ये एवढ्या बहुमतानं सरकार आणलं। मी नाही बोलत तर महाराष्ट्रातली जनता बोलते। त्यामुळेच आपण आज इथं आहोत। महाराष्ट्रात 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या। एवढंच नाही तर जे सकाळीच भोंगे सुरू व्हायचे त्याला त्यांच्या कामातून उत्तर देऊ म्हणून नेहमी सांगायचे आणि म्हणूनच हे यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे। परत एकदा मी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो। 361 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुग्णांना वाटप केला आणि एवढा मोठा देशातच नाही तर देशाबाहेर सुद्धा जगात संकट कोरोनाचं काम होऊन सुद्धा 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च आरोग्यावर मागच्या 2.5 वर्षात झाले। हे तफावत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। एवढ्यावरच थांबले नाही तर मला काही थोड्याशा सूचना करायच्या आहेत, ज्या की महात्मा फुले जन आरोग्य योजना 1.5 लाखावरून 5 लाख रुपयावर त्यांनी नेली। परंतु त्याच्यामध्ये आज आपले भारताचे गडकरी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात रस्त्याचं जाळं मोठ्या प्रमाणात उभारल्या गेलं। रस्ते सुसाट झाले, ऍक्सिडेंट सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात व्हायले। परंतु ऍक्सिडेंट झाल्यावर बरेच पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना डोक्यावर मार लागलेला राहते आणि अशा पेशंटचं जर ऑपरेशन करायचं ठरवलं तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून एखाद्या न्यूरोसर्जन म्हणून आपण जे मेंदूचं पॅकेज आहे ते ऑपरेशन करण्यासाठी 40 ते 50 हजार रुपयाचं फक्त पॅकेज आहे आणि हे ऑपरेशन खाजगीमध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये होऊ शकत नाही। या ऑपरेशनसाठी 1-2 लाख रुपयाची गरज असते। म्हणून मला विनंती करायची की अध्यक्ष महोदय, सरकारला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ब्रेन मेंदूचे पॅकेज हे 40 ते 50 हजाराहून 1 ते 2 लाख रुपये पर्यंत वाढवण्याची खरोखर गरज आहे। आणि ते जर नाही झालं तर मग प्रत्येक ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहे, प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय आहे, इथे एक न्यूरोसर्जन डॉक्टरची निर्मिती करणं खूप काळाची गरज आहे। जर आपल्याला हे जर पैसे नाही देता आले तर गरीब पेशंटला कित्येक पेशंट पैसे वाचून आपण काहीच करू शकत नाही। म्हणून अशा पेशंटला जर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयात एक न्यूरोसर्जन पदाची निर्मिती केली तर खूप काही चांगलं होईल। परंतु त्याच्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असते हे सुद्धा मला माहित आहे। परंतु जशी ओटी आहे अशा परिस्थितीत एक पदाची जिल्ह्याच्या ठिकाणी तरी न्यूरोसर्जनची प्रत्येक जिल्हा रुग्णालयात निर्मिती करावी अशी मला विनंती करायची आहे। त्याचबरोबर तर बोलू द्या की थोडस मी माझ्याकडे कुठलंही पद नसतेवेळी तत्कालीन खासदार आमचे हेमंत भाऊ पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पेनगंगाचा प्रोजेक्ट गेल्या 1.5 वर्षापूर्वी हाती घेतला आणि जवळजवळ 30 वर्षापासूनची मागणी होती। 1600 कोटी रुपयाचे उच्च पातळी बंधारे आज पेनगंगा नदीवर चालू झालेले आहेत। अभिनंदन एवढ्यासाठी करायचं की
हे पूर्ण कामं एका 1.5 वर्षात चालू सुद्धा झालेली आहेत। त्याचबरोबर अनेक असे प्रश्न आहेत। आज वेळ कमी आहे, तुम्ही आत्ताच आम्हाला कमी वेळ दिला जरी असेल तरी मला विनंती करायची की अध्यक्ष महोदय, लाईटचा खूप मोठा विषय आहे। 132 केव्ही पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, लोकांच्या गरजा वाढल्या, घरोघरी शेगड्या वाढल्या, मीटर वाढले, महिलांच्या डोक्यावरची जे मोळी होती लाकडाची ती उतरली आणि त्याचं रूपांतर शेगडीमध्ये झालं आणि त्याच्यामुळं सगळे लोक या लाईटकडे वळल्या गेले। आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर ग्राहकाची संख्या इतकी वाढली की 18,000 आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये ग्राहक होते, आज 36,000 झाले। परंतु त्या प्रमाणात लाईटचं 132 केव्ही असो का 33 केव्ही असो हे प्रमाण कमीच आहे। म्हणून माझ्या मतदारसंघातील दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी 132 केव्हीची मी आपल्या समोर मागणी करणार आहे आणि ते मंजूर करावं असे मी विनंती करतो। मी जास्त आपला वेळ घेत नाही। परत एकदा मला बोलण्याची संधी दिली मी मनापासून अध्यक्ष महोदय धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।